नमस्कार, स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. 2026 नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे, जो हिंदू धर्मात पौष महिन्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहाने साजरा होतो. दिनदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. कारण सूर्याच्या हालचालींवर आधारित हिंदू पंचांगानुसार तारीख ठरते. यंदा हा सण 14 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान न करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे वर्ज्य मानले जाईल हे बघूया. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांती हा सण अत्यंत महत्वाचा आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात, ज्याला शुभकाल मानला जातो. उत्तरायण हा कालखंड सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीशी संबंधित आहे. या दिवशी दान, पुण्य आणि स्नान यांना विशेष महत्त्व आहे. अनेक जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दानधर्म करतात. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करू नये, यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते. यंदा 2026 मध्ये संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसू नये, मात्र असे का म्हटले जात आहे याची शास्त्रीय आणि ज्योतिषीय कारणे खालीलप्रमाणे आहेत. पंचांगानुसार दरवर्षी संक्रांत देवी एका विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करून येते. ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे की देवीने ज्या रंगाचे वस्त्र नेसले असते, तो रंग त्यावर्षी वर्ज्य किंवा अशुभ मानला जातो. माहितीनुसार 2026 मध्ये संक्रांत देवी पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर आली आहे. याच कारणामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे नेसणे टाळावे, असे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. असे केल्याने देवीचा कोप होऊ नये किंवा नकारात्मकता येऊ नये अशी श्रद्धा असते. ज्योतिषींच्या माहितीनुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. पिवळा रंग हा गुरु ग्रहाचा प्रतीक आहे. पंचांगानुसार जेव्हा संक्रांतीचे स्वरूप पिवळ्या रंगाशी संबंधित असते, तेव्हा तो रंग त्या विशिष्ट काळासाठी पीडा देणारा किंवा शुभ मानला जातो. यंदा शुभ रंग कोणते? यंदा पिवळा रंग वर्ज्य असला तरी तुम्ही खाली रंगाच्या साड्या नेसू शकता. काळा रंग संक्रांतीला काळी साडी नेसणे हे नेहमीच सर्वात शुभ आणि शास्त्रीय मानले जाते, कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो. इतर रंग पिवळा सोडून तुम्ही लाल, हिरवा, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी, जांभळा नेसू शकता. थोडक्यात सांगायचे तर यंदा संक्रांत देवीने स्वतः पिवळे वस्त्र परिधान केले असल्याने आपण तो रंग टाळून देवीचा सन्मान राखतो आणि संभाव्य दोष टाळतो, अशी धार्मिक समजूत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होतो आणि थंडीच्या काळात सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडतात. अशा वेळी पतंग उडवताना अंगावर ऊन पडून जीवनसत्व डी मिळते आणि हिवाळ्यातील आजारांचे प्रमाण कमी होते. या दिवशी अन्नधान्य, तीळ, गूळ, वस्त्रे आणि धनाचे दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. दान केल्याने पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. तिळगुळाचे लाडू, गजक, रेवडी, खिचडी यांसारखे पदार्थ घराघरात बनवले जातात आणि वाटले जातात. गोडवा वाढवणारा हा सण सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो. मकर संक्रांतीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे पतंगबाजी. या दिवशी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उत्साहाने पतंग उडवताना दिसतात. रंगीबेरंगी पतंगांनी भरलेले आकाश पाहणे हा या सणाचा अविस्मरणीय अनुभव ठरतो. पतंग उडवणे हे आनंद, विजय आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. पौराणिक कथानुसार पतंग उडवण्याची परंपरा प्रभू रामांनी सुरू केली अशी श्रद्धा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी उडवलेली पतंग देवलोकात पोहोचली होती असे सांगितले जाते. त्या परंपरेचे स्मरण म्हणून आजही मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. पतंगबाजी ही केवळ खेळ नसून ती कुटुंब आणि समाजाला एकत्र आणणारी परंपरा आहे. या दिवशी नातेवाईक, शेजारी आणि मित्रपरिवार एकत्र येऊन आनंद साजरा करतात. परस्परांमधील
प्रेम, आपुलकी आणि सौहार्द वाढवण्याचा काम हा सण करतो. हा सण सौभाग्याचा सण मानला जातो. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला